जय मित्रांनो, चला तर मग आज मी तुमच्यासाठी एक नवीन भाग घेऊन आलो, घातांक आणि करणी। याच्यामध्ये मी काय केलं आहे, चार प्रकार घेतले आहे। त्या चार प्रकरणांमध्ये पहिला प्रकार, दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार असे चार कॅटेगरीमध्ये वाटलेलं आपण त्याला। तर त्यामध्ये मी एक या दोन एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, तर समजूया आपण या भागाला। आज या प्रकरणाचं नाव आहे घातांक आणि करणी। घातांक आणि करणी। करणी म्हणजे काय होतं नेमकं सांगून देतो। तर करणी चिन्ह म्हणजे होते असं चिन्ह, जिथे असं वर्गमूळ चिन्ह दिसणार त्याला म्हटलं जाणार करणी चिन्ह। तर त्यामधला हा पहिला प्रकार आहे। तर या प्रकारामध्ये काय राहणार की आपल्याला प्लस प्लस मध्ये एखादा अंक काय होणार, वर्गमूळ चिन्हामध्ये रिपीट करायला लागणार। म्हणजे विशेषतः काय आहे याच्यामध्ये तर ते सांगून देतो बघा। हे जे काही वर्गमूळ चिन्ह आहे, या वर्गमूळ चिन्हामध्ये आणखी एक वर्गमूळ चिन्ह आहे, त्याच्यामध्ये आणखी एक वर्गमूळ चिन्ह, त्याच्यामध्ये आणखी एक वर्गमूळ, त्याच्यामध्ये आणखी एक वर्गमूळ, असे वर्गमूळ चिन्हामध्ये एकात एक वर्गमूळ चिन्ह आहे। आणि ते कुठपर्यंत जात आहे, इन्फायनाईट टाइमपर्यंत। या चिन्हाचा अर्थ काय होते, इन्फायनाईट म्हणजेच काय होते, अनंत। ही सिरीज बेस प्रश्न आहे। ही सिरीज कंटिन्यू जात असेल, कंटिन्यू जर जात असेल, आणखी एक विशेषता राहते याच्यामध्ये, एखादी संख्याच रिपीट करते, एकच संख्या रिपीट करायला लागतात। इथे दोन संख्या नाही रिपीट होणार, इथे काय होणार, प्रत्येकी एकच संख्या रिपीट करायला लागणार। त्यातल्या त्यात काय राहते, तिथे चिन्हात बदल राहतो। आता इथे चिन्ह आहे प्लस, एक चिन्ह इथे मायनस, त्याच्यानंतर इथे गुणाकाराचं। ठीक आहे ना। तर आपला हा पहिला प्रकार आहे, याच्यामध्ये आपण प्लस प्लस चिन्हाच्या बद्दल बघू। आता बघा, आता याला प्रश्नाला उत्तर कसं काढायचं, या प्रश्नाचं उत्तर जर काढायचं असेल तर कसं निघणार बघा। तर जी संख्या इथे रिपीट केलेली आहे, जी संख्या इथे रिपीट होत आहे, तर ती संख्या काय करा, आपण बाहेर काढा। आता काय करायचं, या संख्येचे असे दोन समान भाग करायचे, या संख्येचे असे दोन समान तुकडे करायचे, समान दोन भाग करायचे, असे दोन फॅक्टर शोधायचे, की यांचा गुणाकार तर 56 असायला हवा, परंतु त्या दोन्ही फॅक्टरमध्ये एकचा फरक असला पाहिजे। त्या दोन्ही फॅक्टरमध्ये कितीचा फरक असला पाहिजे, एकचा। तर मग असं शोधण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला फॅक्टर भेटणार 7 गुणिले 8। 7 गुणिले 8 हे दोन असे फॅक्टर आहे, यांचा गुणाकार बरोबर 56 येतो, आणि 7 आणि 8 या दोघांमध्ये कितीचा फरक येते, एकचा। बरोबर। तर मग आता जायचं प्रश्नामध्ये, फॅक्टर शोधल्यानंतर प्रश्न पाहायचा। प्रश्नामध्ये चिन्ह कोणतं दिलंय, प्लस। किंवा काय होतं, प्रश्नामध्ये मायनस चिन्ह असतं किंवा गुणाकार असते। आता या प्रश्नामध्ये आपल्याला प्लस प्लस साईन दिसत आहे, तर प्लस प्लस साईन दिसत आहे। तर जे काही आपण फॅक्टर शोधले होते, तर या फॅक्टरमध्ये जी संख्या मोठी राहणार त्या संख्येचं त्याचं उत्तर राहणार। म्हणजे या फॅक्टरमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, 8। तर मग याचं उत्तर किती, 8। याचं उत्तर किती राहणार, या प्रश्नाचं उत्तर किती राहणार मित्रांनो, 8। तर आपल्याला टॅली करायचं असेल तर बघू शकता आपण, 56 अधिक 8 या दोघांची जर बेरीज केली, का बेरीज दिली आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा केला रूट, त्याचा केला वर्गमूळ। तर 56 अधिक 8 वर्गमूळामध्ये किती राहणार, 64। आणि 64 कशाचा वर्ग आहे, 8चा। म्हणून या कंडिशनमध्ये याचं उत्तर किती निघते, 8। ठीक आहे। आगे सेम त्याच सारखा प्रश्न आहे। आता इथे संख्या रिपीट होत आहे 42, प्रत्येक वर्गमूळ एकात एक आहे। त्याच्यानंतर इथे चिन्ह कोणतं आहे, इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत। तर या 42चे काय करा, आपण फॅक्टर शोधा। 42चे काय करा, फॅक्टर शोधा। तर शोधण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला मिळणार 6 गुणिले 7। 6 गुणिले 7, 6 गुणिले 7 म्हटलं तर किती होतात, 42। आणि 6 आणि 7 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, एकचा। आणखी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला ना, भेटणार नाही तुम्हाला। ठीक आहे, शोधून बघाल तुम्ही। 6 गुणिले 7 या दोघांमध्ये फक्त विशेषता अशी असली पाहिजे, या दोघांचा गुणाकार तर ही संख्या आली पाहिजे, आणि त्या दोघांमध्ये फरक असला पाहिजे एकचा। त्या दोघांमध्ये फरक कितीचा असला पाहिजे, एकचा। ठीक आहे। तर आता जायचं प्रश्नामध्ये, फॅक्टर तर शोधून घेतले आपण, तर प्रश्नामध्ये जायचं। प्रश्नामध्ये काय साईन दिसत आहे, प्लस प्लस, आणि ते पण अनंतपर्यंत जात आहे। तर या फॅक्टरमधली जी संख्या मोठी राहणार ते आपलं उत्तर राहणार। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती राहणार, 7। या प्रश्नाचं उत्तर किती, 7। आगे नेक्स्ट। आता प्रश्नात बदल झाला, संख्या जरी 42 दिसत आहे, प्रश्नामध्ये बदल काय झाला, प्रश्नामध्ये बदल झालाय मायनस। इथे मायनस, इथे मायनस, इथे मायनस, आणि हे पण अनंतपर्यंत जात आहे। ठीक आहे। तर आताही तेच काम करायचं की ही जी संख्या रिपीट होत आहे, या संख्येचे काय करायचे, फॅक्टर शोधायचे। या संख्येचे शोधायचे फॅक्टर। ती फॅक्टर शोधताना त्यांचा गुणाकार तर ही संख्या असायला पाहिजे, परंतु त्या दोन्ही संख्यांमध्ये असला पाहिजे एकचा फरक। तर मग आताच्याच प्रश्नामध्ये पाहिलं होतं आपण, 42चे फॅक्टर पाडले होते 6 गुणिले 7, बरोबर त्यांचा गुणाकार 42 येत होता, आणि त्यांच्यामध्ये फरक कितीचा होता, एकचा। बघून घ्या, याच्यामध्ये फरक कितीचा, एकचा। आता जायचं प्रश्नामध्ये, फॅक्टर शोधल्यानंतर प्रश्न बघायचा काय आहे। प्रश्नामध्ये साईन कोणतं देत आहे, मायनस मायनस। आधीच्या प्रश्नामध्ये काय होतं, प्लस प्लस साईन होतं, बघून घ्या तुम्ही, प्लस 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 साईन होतं, बरोबर। तर आताच्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे, मायनस मायनस साईन दिलं आहे। तर मायनस साईन जर असेल तर जे आपण फॅक्टर शोधले होते त्यामधली सर्वात लहान जे काही संख्या राहणार ते आपलं उत्तर राहणार। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 6। तुम्हाला टॅली करायचं असेल तर 42 मधून 6 मायनस करा, बघून घ्या, नाही तर मी दाखवते इथं। 42 - 6,
आणि त्यानंतर त्याला काय लागला वर्गमूळ चिन्ह. 42 मधून 6 मायनस झाले तर किती राहतात 36 आणि 36 कशाचा वर्ग आहे 6चा, म्हणून याचं उत्तर किती राहणार 6. आगे नेक्स्ट. सेम हाच तोच कॅटेगरीतला प्रश्न आहे, सेम टू सेम हाच त्याच कॅटेगरीतला प्रश्न आहे बरोबर. तर याचं उत्तर तुम्ही काढू शकता, इन्फायनाईट टाइम पर्यंत आहे. तर याचं उत्तर मला तुम्ही नाही का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर याचं उत्तर किती येणार ठीक आहे, कमेंट करायची आहे बरं. आगे आता हा झाला त्यातून तिसरा प्रकार, आता हा त्यातलाच हा तिसरा प्रकार आहे. तर या तिसऱ्या प्रकारामध्ये काय होतं, इथे चिन्ह वगैरे मेन्शन नाही केलं आहे. जसं मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला चिन्ह वगैरे मेन्शन केलं होतं, तर या प्रश्नामध्ये काय केलं आहे, चिन्ह वगैरे काही मेन्शन नाही केलं आहे, परंतु अनंतपर्यंत जात आहे. संख्या पण ती 42 दिसत आहे. तर इथे चिन्ह मेन्शन नाही केलं असेल तर लक्षात ठेवायचं या दोघाही वर्गमुळामध्ये चिन्हाचा संबंध असते गुणाकाराचा. तर इथे चिन्ह मेन्शन नाही केलं तर समजून जायचं इथे गुणाकार आहे. तर त्यावेळेस या कंडिशनमध्ये याचं उत्तर काय निघणार, जर अनंतपर्यंत ही सिरीज जात असेल तर जी संख्या इथे लिहिलेली आहे ना, जी संख्या इथे लिहिली आहे तेच त्याचं उत्तर राहणार. म्हणजे याचं उत्तर किती साधं भाषेत 42. एवढं इझी काम आहे. जर नाही लक्षात येत असेल तर बघा, आता तुम्हाला मी एक नवीन प्रश्न तयार करून देतो. समजा जर वर्गमूळ एक चिन्ह आहे, त्याच्यामध्ये म्हटलं मी एक संख्या आहे, एखादी संख्या ए, त्यानंतर परत एक वर्गमूळ आहे, त्यामध्ये पण एक ए नावाची एक संख्या आहे, त्यानंतर परत एक वर्गमूळ आहे, त्यामध्ये पण ए आहे, आणि हे इन्फायनाईट टाइमपर्यंत जात आहे, अनंतपर्यंत जात आहे बरोबर. अनंतपर्यंत ही सिरीज जात आहे, तर जी संख्या इथे लिहिली असणार तेच आपलं उत्तर राहणार. बघा इथे काय ए ए ए, त्याचं उत्तर किती ए. त्याचनुसार मग इथे 42 दिला आहे आणि संबंध सर्वांचा गुणाकाराचा आहे, अनंतपर्यंत जात आहे, त्याचं उत्तर किती राहणार 42. आता हा पण त्याच कॅटेगरीतला प्रश्न जो आधी शिकलो आपण. तर याचं पण तुम्ही उत्तर काय करा कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की पण ठीक आहे. बघा आता हा पण याचे पण उत्तर तुम्ही सांगू शकता. आता बघा 56 सर्वांचा गुणाकाराचा संबंध दिला तर याचं उत्तर किती राहणार 56च. याचं उत्तर पण किती राहणार 56 ठीक आहे. आगे नेक्स्ट. त्याच्यानंतर हा इथून थोडा प्रकार, आता हा 4थ्या नंबरचा प्रकार आहे. हा काय झाला 4थ्या नंबरचा प्रकार. याच्यामध्ये प्रश्नामध्ये असं काही दिलं नाही आहे, इथे इन्फायनाईट टाइमपर्यंत अनंतपर्यंत ही संख्या आली आहे असं काही मेन्शन केलं आहे का नाही केलं आहे. तर आता मग याच प्रश्नाचं उत्तर काढणं थोडं विचार करा. बघा आता इथे काय करा तुम्ही ऑब्झर्व करा किंवा हे जे काही वर्गमूळ चिन्ह दिसत आहे आपल्याला, हे किती आहे, हे 1 नंबरचं, त्याच्यानंतर हे 2ऱ्या नंबरचं, त्याच्यानंतर हे 3ऱ्या नंबरचं, असे किती वर्गमूळ चिन्ह आले आहे इथे 3. तर जेवढे वर्गमूळ चिन्ह आले असेल तेवढे 2 लिहा. 1 2 3, 3 वर्गमूळ साईन होते 1 2 3 बरोबर. तर 3 दा 2 लिहिले आणि यांचा करा गुणाकार, यांचा करा गुणाकार. तर यांचा गुणाकार जर करतो म्हटलं तर 2 गुणिला 2 4, 4 गुणिला 2 म्हटलं तर किती होते 8. यांचा गुणाकार किती आला 8. आता उत्तर कसं निघणार, ते जे संख्या इथे मेन्शन केली राहते, जी संख्या इथे मेन्शन केली राहते, या प्रश्नामध्ये ही इन्फायनाईट वगैरे नव्हतं का, जी संख्या इथे मेन्शन केली राहते ती लिहा आधी. त्याच्यानंतर काय करा ही संख्या त्याच्या डोक्यावर लिहा आणि त्याही नंतर काय करा या संख्येपेक्षा 1 कमी इथे लिहा, 1 कमी अंक इथे लिहा. म्हणजे याचं उत्तर किती राहणार 7चा घातांक 7/8. हे आपलं त्याचं फायनल उत्तर राहणार. ठीक आहे समजलं. जाऊ पुढे. चलो सेम त्याच सारखा प्रश्न आहे बरोबर. तिथे 2 2 2 2 रिपीट करत आहे. त्यानंतर इथे अनंतपर्यंत ही सिरीज जात नाही आहे, तर आपण काम करायचं वर्गमूळ चिन्ह मोजून घ्यायचे. 1 2 3 4 किती वर्गमूळ आहे 4. तर 2 1 2 3 4, 2 ही संख्या किती वेळा लिहिणार 4 वेळा लिहिणार. मग यांचा करायचा गुणाकार. 2 गुणिला 2 4, 4 गुणिला 2 8, 8 गुणिला 2 किती होतं 16. आता फायनल उत्तर काढायचं आहे आपल्याला. तर जे संख्या इथे मेन्शन केली राहते, जी संख्या इथे मेन्शन केलेली आहे ती आधी लिहा, त्याच्यानंतर ही संख्या त्याच्या डोक्यावर लिहा आणि त्याही नंतर काय करा याच्यापेक्षा 1 कमी अंक वरती लिहा. म्हणजे याचं उत्तर किती राहणार, तर याचं उत्तर किती राहणार 2चा घातांक 15/16. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे. भेटूया पुढच्या भागात आणखी नवीन काही घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.